Dear student, today we are going to learn free fall. तुम्हाला माहीतच आहे, पृथ्वीवरील कुठल्याही वस्तूवर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ॲक्ट होत असतो. एखादा दगड जर तुम्हाला उचलायचा असेल, तर तुम्हाला त्या दगडावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इतकाच फोर्स अपोजिट डायरेक्शनने लावावा लागतो व हे दोन्ही फोर्स जेव्हा बॅलन्स म्हणजे इक्वल होतील, तेव्हाच तो दगड आपल्या हातात स्थिर राहतो. पण जेव्हा तो दगड आपण सोडतो, तेव्हा त्या दगडावर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असल्यामुळे तो दगड वेगात खाली पडू लागतो. When object moves under the influence of gravity alone, it is said to be falling freely. म्हणजेच पडणारा दगड हे फ्री फॉलचे उदाहरण आहे. खाली पडणाऱ्या कुठल्याही वस्तूची व्हेलॉसिटी, तो खाली पडण्यासाठी लागणारा वेळ आणि ते अंतर काढण्यासाठी आपण न्यूटन्स लॉ ऑफ मोशन वापरून ते काढू शकतो. परंतु खाली पडताना इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे u 0 असते आणि ॲक्सलरेशन हे g म्हणजेच ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असल्यामुळे ही न्यूटनचे 3 लॉज ऑफ मोशन हे याप्रमाणे होतील. v = gt, s = ½ gt² and v² = 2gs. For calculating the upward motion of an object, the acceleration is negative, that is g is minus, because velocity of object decreases during upward motion. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे, g ची किंमत ही पृथ्वीच्या सरफेसवरील कुठल्याही वस्तूसाठी सेम म्हणजे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअरच असते, जरीही त्यांचे वजन आणि गुणधर्म काहीही असले तरी. हे सिद्ध करण्यासाठी सायंटिस्ट गॅलिलिओने 1590 मध्ये एक प्रयोग केला. त्यांनी 2 वेगवेगळ्या वजनाचे स्पियर इटलीच्या सर्वात उंच पिसा टॉवरवरून खाली टाकले असता ते दोन्ही दगड एकाच वेळी खाली आपटले. वरून असे सिद्ध होते की जी ची व्हॅल्यू ही मासवर अवलंबून नसते. मग आपल्या मनात असा प्रश्न येतो, जर एखादी हलकी वस्तू जसा की पंख आणि दगड सारख्या उंचीवरून टाकले असता ते एकाच वेळेस खाली पडतील का? तर प्रॅक्टिकली हे शक्य नाही, कारण पंख खाली येताना त्यावर हवेचा फ्रिक्शनल फोर्स आणि बायंट फोर्स ॲक्ट करत असल्यामुळे तो पंख हळू खाली येईल, परंतु दगडावर या फोर्सचा फारसा परिणाम होत नसल्यामुळे तो वेगात खाली येईल. याचाच अर्थ पंख हा नंतर पडेल आणि दगड त्याच्या आधी पडेल. परंतु हाच प्रयोग जर आपण व्हॅक्यूममध्ये म्हणजेच इन ॲब्सेन्स ऑफ एअर केला तर पंख आणि दगड हे एकाच वेळेस खाली पडतील, हे रिसेंटली सायंटिस्टने एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करून दाखवले आहे. म्हणजेच ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल ओन्ली इन व्हॅक्यूम. The moon and artificial satellite are moving only under the influence of gravitational field of Earth, thus they are in free fall. विद्यार्थी मित्रांनो, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, वस्तू जितकी जड तितका त्यावर होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त. परंतु तीच जड वस्तू मात्र खाली पडताना तिची व्हेलॉसिटी आणि तिच्यापेक्षा हलक्या असणाऱ्या वस्तूची व्हेलॉसिटी एकच असते, कारण ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज इंडिपेंडंट ऑफ मास. आता आपण पाहूया ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. Potential energy means energy stored in the object due to its state or position. Potential energy we can calculate with the formula mgh. Potential energy is zero on the ground and it increases as we go to the greater height from the surface of the earth.
याचा अर्थ ग्राउंडवर पोटेन्शियल एनर्जी 0 असते आणि जसजसं आपण उंच जाऊ तसतशी पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. परंतु जेव्हा आपण अर्थ सरफेसपासून खूप उंचावर जाऊ लागतो तेव्हा मात्र जीची व्हॅल्यू कमी कमी होत जाते हे आपण पाहिलेच आहे. ॲट द इन्फानाइट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ द व्हॅल्यू ऑफ जी बिकम्स 0. ॲट दॅट प्लेस द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स डज नॉट ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट. म्हणजेच तेथे पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू 0 होते. त्यामुळेच त्या खालील हाईटसाठी पोटेन्शियल एनर्जी ही लेस दॅन 0 असल्यामुळे ती निगेटिव्ह घेतली जाते आणि फॉर्म्युला आहे -gmm/r+h. आता आपण पाहूया एस्केप व्हेलॉसिटी. जर आपण एखादी वस्तू हळू फेकली तर ती कमी उंचीवर जाते. जर तीच वस्तू वेगात फेकली तर ती जास्त उंच जाते. का बरं? कारण इनिशियल व्हेलॉसिटी जास्त असेल तर ती अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्सला अपोज करते व जास्त उंची गाठते. म्हणजेच काय? हायर द इनिशियल व्हेलॉसिटी लार्जर विल बी द हाईट द ऑब्जेक्ट कॅन रीच. आणि जीची व्हॅल्यू ही उंचीवर गेल्यावर कमी कमी होत असल्यामुळे वस्तूवर ॲक्ट होणारा डाउनवर्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्सही कमी कमी होत जातो. जर आपण ऑब्जेक्टवरची इनिशियल व्हेलॉसिटी वाढवत गेलो तर एक वेळ अशी येईल की ती वस्तू जास्तीत जास्त उंच जाईल आणि त्यावर ॲक्ट होणारा डाउनवर्ड फोर्स ऑफ अट्रॅक्शन अर्थने एक्झर्ट केलेला पूर्णपणे ओव्हरकम होईल आणि ती वस्तू पृथ्वीपासून कायमची निसटून जाईल. ती खाली पडणार नाही तर तेथेच फिरत राहील. तर या लावलेल्या इनिशियल व्हेलॉसिटीलाच म्हणतात एस्केप व्हेलॉसिटी, की ज्यामुळे ऑब्जेक्ट उंच उंच जाऊन अंतराळात निसटून जातो. जेव्हा एखादे यान म्हणजेच स्पेसक्राफ्ट चंद्रावर किंवा इतर ग्रहांवर पाठवले जाते तेव्हा त्याची इनिशियल व्हेलॉसिटी ही एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा खूप जास्त असते. त्यामुळे हे यान अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स एस्केप करते किंवा ओव्हरकम करते आणि निसटून अंतराळात जाते. म्हणजेच ऑब्जेक्टला अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओव्हरकम करायचा असेल तर त्याला खूप खूप उंचावर जावे लागते आणि त्याची इनिशियल व्हेलॉसिटीसुद्धा प्रचंड असायला हवी. म्हणजेच तेवढा फोर्स यानामध्ये क्रिएट व्हायला हवा. विद्यार्थी मित्रांनो, स्पेसक्राफ्टमधले ॲस्ट्रॉनॉट आणि त्यांच्या वस्तू आपल्याला तरंगताना दिसतात. असं का होत असेल बरं? याचं कारण असं आहे, द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट 0 देअर. इट इज ओनली 11% लेस दॅन द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ. त्यामुळेच अंतराळवीर आणि त्यांच्या वस्तू ह्या फ्री फॉलच्या स्टेटमध्ये असतात. मग त्या खाली का पडत नाही? तर यान हे एका विशिष्ट ऑर्बिटमध्ये फिरत असल्यामुळे ते खाली पडत नाही. अंतराळवीर आणि तेथील वस्तूंवर फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होत असल्यामुळे ते फ्री फॉलच्या स्टेटमध्ये असतात. अँड द व्हेलॉसिटी ऑफ फॉलिंग ऑब्जेक्ट इज इंडिपेंडंट ऑफ द व्हॅल्यू ऑफ मास. त्यामुळे हे सर्व एकाच उंचीवर तरंगत असतात.